पोलिसला आणखी का कळला नाही। आता त्या घटनेला जवळजवळ 6, 7, 8 महिने 10 झाले त्या पण घटनेला। पहिला 28 मेची 29 मेची जी घटना आहे तर तो एक आरोपी कोण आहे तो पकडला पाहिजे। पहिली मागणी कुटुंबाची, त्याच्याप्रमाणे आमची पण त्याला सपोर्टेड आहे, ती पहिली मागणी। त्याच्यानंतर त्यांचं दुसरं म्हणणं आहे की जी घटना ही घडली 29 नोव्हेंबरला 29 नोव्हेंबरला ज्या दिवशी खंडणी मागितली गेली, ज्यांना मारहाण केली, ज्याने जी खंडणीतूनची सुरुवात झाली, त्याच्यानंतर खंडणीचा गुन्हा आवाडा कंपनीने सुद्धा द्यायला लेट केला का पोलिसने घेतला नाही, ह्याची चौकशी करा। कारण 29 तारखेचा गुन्हा जर 11 तारखेला नोंद होता, 11 डिसेंबरला, ती मी अमित शहा यांची भेट घेतल्याच्या नंतर, मग त्याच्या अगोदर 29 तारखेपासून का दाखल झाला, तोच दाखल त्या दिवशी झाला असता, त्याची चौकशी आता एसपीने केली पाहिजे। कारण एसपीकडे त्याचा विषय आहे, आताचे जे एसपी त्यांच्याकडे तो विषय येतो, त्याच्यामुळे त्यांनी त्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। एसपी साहेबाकडे जे दोन्ही विषय आहेत, मी अगोदर बोललेला 29 मेचा पण आणि आताच्या आहे 29 नोव्हेंबरचा पण, दोन्ही विषय एसपी साहेबाकडे येतात आजच्या परिस्थितीत, तर याची चौकशी एसपी साहेबांनी केली पाहिजे। ही ह्यांची गावकऱ्यांची, कुटुंबाची, आमची सर्वांची मागणी। त्याच्यानंतरचा दुसरा विषय आहे की 6 तारखेला ही घटना घडली। 6 तारखेला घटना घडल्याच्या नंतर तिथं जी हा आमचा इथला जो कर्मचारी ज्याला मारलं, तिथं संतोष अण्णा गेला आणि गेल्याच्या नंतर त्याच्यावर पण हात उचलला गेला। तिथं गेला म्हणजे त्याच्या एरियात येऊन जर कोणी बाहेरचे लोक दादागिरी करत असतील, गुंडगिरी करत असतील आणि त्याच्या एका गावातल्या एका कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा गावातला तो नागरिक आहे ना, तो तिथं सर्व्हिसला असला तरी पण त्याच्या कार्यक्षेत्रात तो सर्व्हिसला आहे आणि त्याला जर जाऊन कोणी मारहाण करीत असेल तर त्याच्यावर काय झालं, त्याला फोन आल्यानंतर त्याचं जायचं काम आहे, तो गेल्याच्या नंतर त्याला बी मारलं गेलं। त्याच्यानंतर मग समजा आता मी इथं आलो, मला कोणी मारलं तर माझ्यासोबतचं कोणीतरी कोणाला मारणंच गावात येऊन दादागिरी कसं करतो, काय करतो, त्याच्यामुळे थोडंफार काही झाला विषय तो। त्याच्यानंतर बी त्याला जातीवाची शिवाय, कारण जवळचीच असल्यामुळे सगळं माहिती आहे कोण कुठल्या कास्टचा, कोण कुठला, त्याला जातीवाची शिवाय दिल्या, काय काय केलं, एवढं काय बरंच काय घाणघाण बोलले। तर त्याची जर रीतसर फिर्याद द्यायला गेले होते अट्रॅसिटीची, ती फिर्याद जर 6 तारखेलाच घेतली असती तर सर्व आरोपी अटक झाले असते त्याच दिवशी जर ही अटक झाली असते तर ही पुढचा घटना घडलीच नसती ना। ह्या 6 तारखेचा राग मनात धरूनच ही 9 तारखेची घटना घडली ना। मग 6 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सगळे आता झालं सोडासोडी म्हणून सगळे जिकडे तिकडे गेले। हा पण परत पुन्हा मला वाटतं 7 आणि 8ला लातूरला गेला की आता लातूरला घर मुली असल्यामुळे सगळं तिथं असल्यामुळे तो गेला। ते सहज त्यांचं काय असं नव्हतं की काही इंटेन्शन आता मिटले असं वाटलं, पण मिटले पण यांच्या मनात एवढा राग धरला आणि ह्यांना कुठंतरी इन्साईड काय वाटत होतं, हे म्हणजे बीड जिल्ह्याचे मशियात झाले होते ना मारामारीतले, म्हणजे त्यांचा तिकडून मास्टर माइंड परळीत बसून रिंग हलवायचा आणि त्याला सत्ता द्यावरून 7 जणांची, त्याच्यामुळे ही घटना घडत होत्या, बीड जिल्ह्यात घडत होत्या। तर आमच्या तालुक्यात ही विषय थोडा कमी होता, पण या तालुक्यात सुद्धा यांनी येऊन फार आमच्या घरापर्यंत येऊनच हा प्रकार केला। बोलू मग त्याच्यानंतर त्यांनी 6 तारखेची ही घटना घडली, त्या दिवशी त्याचे दोषी कोण आहे, ज्यांनी ती फिर्याद नोंदवून घेतली नाही तो दोषी, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करा, एक मागणी। त्या दिवशी आणि